जना तिवार मानाचा मुजरा करून मी मराठी समालोचक अमोल पालेकर समालोचनाला सुरुवात करत आहे. एक दंत आणि संघाला विनंती करतो सन्मान चिन्ह घेऊन जायचं. एक दंत संघाला विनंती करतो की सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. जब तक सूरज चांद रहेगा, ब्रिजेश यादव यांच्याकडून आता सन्मान चिन्ह दिले जाईल. एक दंत संघाला. जब तक सूरज चांद रहेगा छत्रपति शिवाजी महाराज आपका नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा छत्रपति शिवाजी महाराज आपका नाम रहेगा. जली को राख कहते, बुझी को आग कहते, और इस राख से बना बारूद उसे छत्रपति शिवाजी महाराज कहते हैं. उसे छत्रपति शिवाजी महाराज कहते. हा जाऊया सामन्याकडे. साईनाथ 11 विरुद्ध स्ट्राइक वरती आहे जित्तू. नॉन स्ट्राइकला आहे अमित देसाई उर्फ चांद. चांदला नक्कीच पाहतोय. चांगली मॅच. पहिलाच बॉल. हो आपला भात नक्कीच. सर्वांनी साईडला व्हायचं. सर्वांनी साईडला व्हायचं. इथे कोणी उभं राहायचंच नाही मित्र. साईडला व्हायचंय. तिकडे साईडला व्हायचं. सर्वांनी इथे थांबू नका. आणि जाऊया मॅच कडे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे चांद. चांदला पाहतोय. नक्कीच डंका राहिला आहे. आधीच्या मॅच मध्ये चांगले बॅटिंग चांदच्या माध्यमातून केली होती. वायकट्टा सुद्धा खेळताना चांदला आपण पाहिलं. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर आपण नक्कीच पाहतोय शुभम. नक्कीच 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 दहिसर एक्सप्रेस मैदानामध्ये विराजमान. नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय शुभम. तेवढाच ताकदीचा बॅटर आहे. बॅटर सुद्धा पाहतोय आपण अमित देसाई. फुल टॉस चेंडू. पंचाने नोला मात्र प्लस केलाय. 9ला 4 धावा. बाहेरून कोणी बोलायचं नाही. बाहेरून कोणी बोलायचं नाही. आपल्या बॉलरला सांगायचं की बॉल खाली टाका म्हणून. बाहेरून कोणी बोलायचं नाही मित्रांनो. पंचाचा निर्णय अंतिम असेल. पंचाचा निर्णय अंतिम असेल. नक्कीच सर्व इथे जेवढे खेळाडू येतात ते फक्त पंचांना दोष देत आहेत. जो आपला बॉलर आहे त्यांना मात्र सांगा की बॉल जरा खाली टाका. धावसंख्या होताना आपण नक्कीच पाहतोय. 7 धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत. मेन पंच दिनेश. खरोखर चांगली कामगिरी केली. दिनेश असेल, मितेश असेल, सचिन दादा असेल, नक्कीच विश्वनाथ असेल. खरोखर चांगली कामगिरी केली. आता मात्र नक्कीच 1 धावेसाठी आपण नक्कीच पाहतोय. तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस गांव में मेहमान बनकर आया कर, एक तुझे तो बख्शे इस ग्राउंड की हुकूमत, ये तेरी सल्तनत है, तू यहाँ सुलतान बनकर आया कर. पंचांसाठी असेल. खरोखर चांगली पंचगिरी केलेली आहे स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगला बॉलर आहे. हो चांगली स्पीड आहे. आणि IPL चं पहिलं शतक सचिन सर जर कोणत्या नावावरती असेल तर ब्रँडन मॅकलम यांच्या नावावरती आहे. आणि जर IPL ची जर आपण चर्चा केली 100वा शतक जर कोणाच्या नावावरती शुभम गिल. 4 चेंडू झाले 4. हा सुद्धा एका मोठा रेकॉर्ड राहिला आहे.
गावदेवी विरुद्ध साईनाथ असा रंगणार सामना नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता मात्र आलेला आहे अमित देसाई. चांदला आपण पाहतोय एक नामवंत नक्कीच फलंदाज. चांगली बॅटिंग ह्याच्या माध्यमातून पाहिली. ओहो चांगली गोलंदाजी करतोय परंतु लाईन लेंथ मात्र नक्कीच भटकताना आपण बॉलरला पाहतोय. आणि नक्कीच धावसंख्या होताना आपण पाहतोय 11 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 11. इतिहास गवाह है करने के बाद केवल वकील ही ऐसा व्यक्ति है जो यह जानते हुए भी कि आप गलत हो आपका अंतिम समय तक साथ देता है. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 11. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय श्रवण. नक्कीच सामनावीरची जर्सी परिधान केलेली आहे खेळाडूंनी. लंका राहिले श्रवणची सुद्धा. इंटेलिजेंट ओ नहीं होता जो स्कूल में टॉप करते, इंटेलिजेंट ओ होते जो लाइफ में टॉप करते. ताकत आवाज में नहीं अपने विचार में रखो क्योंकि फसल बारिश से होते हैं बाढ़ से नहीं गुरु. स्ट्राइकिंग एंडला आहे हुकमाचा एक का बडाई शाकीर दस्ताना यांना पाहतोय स्ट्राइकिंग एंडला. पुन्हा एकदा सज्ज झालाय चांद. आता मात्र वाईट चेंडू. काय नजर आहे चांदची. बॅटची फ्लिप उघडली होती शेवटच्या बॉल पर्यंत वाईट पाहिली. हो पुन्हा एकदा वाईट. वाईटला प्लस. हो काय घडतंय काय बिघडतंय. बाहेरून कोणी बोलायचं नाही. बाहेरून कोणी बोलायचं नाही. आमचे पंच सांगतील. खेळाडू कोणी जायचं नाही. खेळाडू कोणी जायचं नाही. पुष्कराज हा पुष्पराज आहे की पुष्कराज आहे. केशव कलर गया पैसा वापिस. वाईट आणि नक्कीच 1+1 अपन पाहतोय. पूरी जिंदगी हम इसी बात पर गुजार देते कि अंत में 4 लोग क्या कहेंगे और अंत में 4 लोग यही कहते राम नाम सत्य. ऊपर वाले ने हमको सबको हीरा बनाया है लेकिन बात यह है कि जो ज्यादा घिसेगा वही चमकेगा. हो कटवलाय स्क्वेअर लेगला. चांगला थ्रो केला होता. गेम चेंजर बनो क्योंकि दुनिया पहले से खिलाड़ियों से भरी हुई गुरु. गेम चेंजर बनो. पुन्हा एकदा पॉइंट ट्रॅक वर पाहतोय श्रवण. रन संख्या झालेली आहे 15. रणसंख्या होताना पण नक्कीच पाहतोय. हो पुश केलाय. बॉल बघा कुठे उडवला. चांदवर बॉल उडवलेला आहे. चांदने जर एक चौका मारला तर प्रथमेश सावंत यांच्याकडून मात्र 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. चांदने जर चौका मारला तर प्रत्येक चौक्याला मात्र चांदच्या 100 रुपये कॅश प्राइज आहे. आता मात्र डॉट बिंदी गेन पाहतोय. सुवर्ण संधी आहे आणि नक्कीच कैती चलू. हुजूर मराठे आ गए. हुजूर मराठे आ गए हे वाक्य भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासातील सर्वात भीतीदायक वाक्य आहे. हुजूर मराठे आ गए. सफल झालाय. चांगला स्ट्रोक
खोदून काढलाय. टप टपा टप. जी माणसं पायाने चालतात ते अंतर कापतात आणि जी माणसं डोक्याने चालतात ध्येयापर्यंत पोहोचतात. नुसतं पायाने चालायचं नाही, डोक्याचा सुद्धा वापर करायचा आहे. हो, आता मात्र वाईट चेंडू. उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याची तर भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करायची असेल तर सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने तुम्हाला पळावे लागेल. दुनिया का नियम है साहब, जब तक पैसा है तब तक हाउ आर यू, और पैसा खत्म हु आर यू. दुनियाचं समीकरण आहे. चॉप केलाय बॉलला. डान्स इन द ग्राउंड. गुदगुदा खाते हुए गुद्दू गुद्दू गुद्दू. पंचवीस 25 धावा झाल्यात. 25. धावा झाल्यात. 25. शेवटचा चेंडू आहे, निर्णायक असेल. धावसंख्या झाला 25. हो, आता मात्र वाईट चेंडू. दिशाहीन गोलंदाजी. सफल झालाय भाग बसंती भाग. एक धावेर समाधान. चांगली पार्टनरशिप होते चांद आणि जित्तू आणि चांद यांच्यामध्ये चांगली पार्टनरशिप आणि धावसंख्या झालेले 27. कांदारी बॉईज आणि वन साइड संघाला विनंती करतो कोणी कुठे जायचं नाही. बॉल आउट होणार आहे. धावसंख्या होताना पाहतो 28. बॉलिंग ट्रॅक वर आहे ओमकारला नक्कीच आपण पाहतोय. स्ट्रायकिंग आहे. अमित देसाईने जर चौकार मारला तर 100 रुपयाचं कॅश आहे प्रथमेश सावंत यांच्याकडून. हो, काय घडतंय काय बिघडतंय आणि अमित मात्र बाद होतोय. 100 रुपयाचा मोह मात्र आवडता आलेला नाही. सफल झाला डान्स इन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न.
आणि नक्कीच सामीर आउट झाल्यानंतर बघा काय जोश आहे, म्हणजे केवढ्या ताकदीचा प्लेअर असेल अमित. म्हणजे मुन्नी हो या मलिका, शीला हो या शबनम, इनके डान्स का एनर्जी राजा लिंबू सरबत आणि अमितच्या बॅटिंगचा राज काय माहिती नाही. म्हणजे 4G ऐवजी 2G घेतली असती तर राहिलेल्या पैशात भाजी घेता आली असती, ती पण ताजी घेता आली असती. धावसंख्या जाईल 25 धावा जायलेत. 28. हो काय घडतंय, हा फलंदाज सुद्धा बाद झालेला आहे. अठ्ठावीस धावा झालेल्या आहेत. प्रत्येक चौकाला मिलिंदने जर चौकार मारले तर विनोद यांच्याकडून प्रत्येक चौकाला 200 रुपये. प्रत्येक चौकाला 200. हो काय घडतंय, रनिंग बिटवीन द विकेट व्यवस्थित ठेवायची आहे. विकेट पडलेले आहे, दडपण असेल, प्रेशर आलाय. चांगली धावसंख्या 2 ओव्हर मध्ये सेट केली गेली होती, परंतु चांगला बॉलरने सुद्धा कमबॅक केलेला आहे. आणि सांभाळे कॅश पकडली तर विनोद यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज. सांभाळेने कॅश पकडली तर आणि इलू यांनी रनआउट केलं तर 200 रुपयाचं कॅश आलेलं आहे विनोद यांच्याकडून. नक्कीच काल सुद्धा विनोद सर आपण पाहिलं कॅश प्राइज लावताना. हो आता मात्र वाईट 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 पाहतोय. धावसंख्या जायले 30. 13 वर्ष चालली तरी पण 30 धावा आहेत. 30. 4 चेंडू झालेत. धावसंख्या होताना पाहतो 30. हो सुरेख कटवला आहे 1 धावेसाठी. 31 धावा झालेल्या आहेत. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 ओव्हर 5 बॉल 32 रन. लास्ट बॉल तिसऱ्या ओव्हरचा. चांगला कमबॅक केले म्हणावं लागेल या ठिकाणी गावदेवी संघाला. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 27 रन दिले होते, त्यानंतर चांगलं कमबॅक तिसरी ओव्हर. सुरेख फटका पिंट्याच्या बॅट मधून. चांगला फटका ऑफ साइडला तडकावलाय. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 35.
36. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36 रन. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर साईनाथ संघाकडून चांगला मोठा संघ दहिसर मधील अनेक वर्षापासून खेळत आलेला हा संघ साईनाथ आतापर्यंत चांगली दोन्ही ओपनरने चांगली पार्टनरशिप दिली साईनाथ संघाला. एक साईडला चांद तर दुसऱ्या साईडला होता जितू. दोघांनी पण मॅन ऑफ द मॅच सामनावीराचं टी शर्ट घातलेलं असेल. जरा स्टेजच्या समोर कोणी आवाज करायचा नाही, थोडं बाजूला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना गावदेवी संघ संघासाठी चौथी आणि वैयक्तिक पहिली. षटक घेऊन येताना विशाल. बघायचंय एकदम हाणामारीचं षटक. आणि अशाच प्रकारे आउट झालेला आहे पिंटा. चांगला खेळत होता पहिला बॉल चौकार मारून, पण मात्र वाईट बॉल टाकला आणि त्यामध्ये कुशलने चांगला रनआउट घेतलेला आहे. अवांतर धावेवरती जर ब्रेक लावला तर 45 पर्यंत जर ब्रेक करतील धावसंख्या रोखण्यामध्ये यशस्वी होईल गावदेवी संघ. तर सामना बघायला चांगला एक मजा येईल, कारण 45 धावसंख्या ही खरोखर दोन्ही संघांसाठी एक चांगली धावसंख्या म्हणायला जाईल. डेड बॉल. सुरेख फटका. तेवढं चांगलं किरण गालांडे करून. किरण गालांडे दहिसर मधील ऑलराऊंडर खेळाडू. चांगलं क्षेत्ररक्षण या साईड लेग साईडला गेलं आणि रनआउट करण्यामध्ये यशस्वी झालेले आहे. धावसंख्या झालेली आहे 38 रन. विकेट 5 विकेट. धन्यवाद डीजे विनय. अप्रतिम 3 दिवसापासून खरोखरच चांगलं या ठिकाणी डीजे म्युझिकचं या ठिकाणी तो म्युझिक वाजवताना प्रत्येक विकेटला बॉलला चांगल्या प्रकारे या ठिकाणी तो सहयोग करतोय. या टीम ही टुर्नामेंट यशस्वी करण्यामागे त्याचा सुद्धा तेवढाच हात आहे. अशाच मध्ये नरेश उर्फ वाघ्या दहिसर मधील एक मोठा खेळाडू वाघ्या. बघायचं आपल्या संघासाठी या ठिकाणी 3-4 वाघ्याने मारले तर वाघ्यावरती एक बक्षीस लागलेलं आहे. सतीश मोहिते सत्तू 38 रन झालेले आहेत. सत्तू यांच्याकडून वाघ्याने 3-4 मारले तर 38 रन. वाईटला धावला नाही. वाईट थर्टी सेवन. हा एक बॉल 37. थोडं स्कोरर करून थोडं चूक झाली. 1 रन जास्त लिहिला होता, माफी असावी. 3 ओव्हर 1 बॉल 37 रन. चांगली गोलंदाजी करताना विशाल या संघासाठी आपली महत्वपूर्ण ओव्हर हाणामारीची ओव्हर दोन्ही संघासाठी वाघ्या बघायचं आहे. पुढे येऊन मारलाय तेवढं चांगलं 1 रन. रोहित धावत सुटला, बॉल मात्र पाठी गेला. रोहितनं या ठिकाणी
थोडं कंट्रोल करणं गरजेचं आहे. डोळ्यावरचे केस थोडे बाजूला, नाही तर बँड लावायचा आहे हार्दिक पांड्या यांचा. तर चांगलं क्षेत्ररक्षण होईल अजून सुद्धा, कारण तो सुद्धा एक क्षेत्ररक्षणामध्ये चांगला खेळाडू आहे रोहित. चांगला त्याच्याकडून चांगली अपेक्षा असेल. एकदम महत्वपूर्ण सामना. सुरेख फटका, सुरेख फटका. 4-4-4 चौकार. खरोखरच जितू संघासाठी नायकाची भूमिका बजावताना आपल्या संघासाठी खरोखर तिन्ही सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली आणि गोलंदाजी एक महत्वपूर्ण. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न मात्र कारण गरजेचंच होतं या ठिकाणी, कारण हाणामारीचं शतक आहे, शेवटचं शतक आहे, धावसंख्या वाढवणं गरजेचं आहे. वन मॅन आर्मी म्हणावं लागेल जितूला. आपल्या संघासाठी नेहमीच उभा राहतो, शेवटपर्यंत खेळतो. भगवा चषक मध्ये सुद्धा खरोखरच अप्रतिम बॅटिंग केली होती जितूने आणि तीच कंटिन्यू करताना एक इन्फॉर्म बॅट्समन जितू. पण यामध्ये आता ऋतुराज आलेला आहे. मोठा फटका मारतोय की सिंगल रन काढून वाघ्याला स्ट्राईक देतोय बघण्यासारखं असेल. महत्वपूर्ण ओव्हर. विशाल चांगली गोलंदाजी. एक बाउंड्री मारल्यानंतर चांगला कमबॅक केला आणि विकेट मिळवला. वन चेक. वाईट. चांगली धावा चोरलेला आहे, धाव चोरलेली आहे या ठिकाणी. चांगला कॉल, चांगला कॉल वाघ्याकडून या ठिकाणी. काय गरज नव्हती विशालला या प्रकारची गोलंदाजी, मात्र या ठिकाणी अवांतर धावा, धाव संख्येत वाढ. 44. ज्या टार्गेट जो सेट केला असेल तो साईनाथ आतापर्यंत पोहोचलेला दिसतोय जवळपास. ज्याप्रमाणे डगआउट मध्ये त्यांचा आनंद दिसतोय त्याप्रमाणे त्यांनी जो ठरवला होता तो टार्गेट सेट झालेला आहे. आणि या प्रकारे विशाल मात्र गचाळ अशी गोलंदाजी करताना शेवटचं शतक आहे आणि एक्स्ट्रा धावसंख्येत वाढ, अवांतर धावेत वाढ करतोय. सुरेख. वन लास्ट बॉल आहे विशाल. वाघ्यावरती मोठी जबाबदारी असेल. या बॉलला मात्र चौकार किंवा कन्वर्ट करू शकला तर मॅच मध्ये प्लस मध्ये जातील. बघायचं वाघ्या काय कुठल्या प्रकारचं उत्तर देतोय. विशालला चांगला गोलंदाज ब्लॉक बॉल टाकला, ब्रह्मास्त्र सोडलं. बॉलिंगचं सेफ बॉल म्हणावा लागेल. लास्ट बॉल वाघ्याला फिरवला, चकवलाय. ओव्हरची समाप्तीनंतर गरज होती, एक्स्ट्रा धावा देत होता विशाल, मात्र वाघ्याकडनं अपेक्षा थोडा भंग झाला. मात्र धाव संख्या झालेली आहे 45. मी बोललो होतो 45 हा स्कोर असा आहे की तुम्ही मॅच जिंकू सुद्धा शकता किंवा त्या ठिकाणी एखादा संघ चेस सुद्धा करू शकतो. अशा प्रकारचा हा स्कोर आहे. दोन्ही संघांना 50-50 म्हणावं लागेल. 2 ओव्हर 27 होते, त्यानंतर चांगला कमबॅक करला गावदेवी संघाने आणि 45 पर्यंत धावसंख्या रोखण्यामध्ये यशस्वी केलं साईनाथ संघाला. अंतिम डेथ ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली, त्याच्याच बदल्यामध्ये 45 रनचं एक आव्हान ठेवलं संघासमोर आणि धावसंख्या 46 धावसंख्या काही कमी म्हणता येणार नाही. दोघांसाठी सुद्धा ती एक चांगली धाव विनिंग स्कोर म्हणता येईल. हा चांगली गोलंदाजी साईनाथ संघाने केली तर ही धावसंख्यापासून रोखण्यामध्ये यशस्वी होतील. डीजे यापूर्वी दोन जे संघ कंधारी किंग आणि वन साइड बॉयज या दोन्ही संघाने सुद्धा सज्ज व्हायचं. बॉल आउट होणार आहे.
जसं ओव्हरऑल मध्ये पहिल्यांदाच T20 वर्ल्ड कप मध्ये बॉल आउट झाला होता आणि पाकिस्तान समोर इंडिया जिंकली होती, त्याचप्रमाणे अंडरम बॉल आउट होणार आहे. जे टॉप 3 संघ येतील त्यांच्यामध्ये बॉल आउट होईल आणि बॉल आउट मध्ये जो संघ स्टंपला बॉल हिट करण्यामध्ये यशस्वी होईल तो संघ फायनल मध्ये जाईल आणि उर्वरित 2 संघांमध्ये सेमीफायनलचा सामना होणार आहे. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. बघण्यासारखं असेल बॉल आउट. एक वेगळी स्ट्रॅटर्जी या ठिकाणी विराट 11 संघ क्षितिज चषक 2025 या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एक महत्त्वपूर्ण सामना आणि आजचा हा या स्पर्धेचा 3रा दिवस. खरोखरच विराट 11 संघ यांनी चांगली मेहनत करून अवना 2 फ्रायडे सॅटरडे संडे 3 दिवस मेहनत केली. त्याच्या आधी 1 महिना सर्व टीम जमवणे, टीमचं प्लॅनिंग करणे, खरोखर चांगली मेहनत करून ही स्पर्धा यशस्वी केली. त्या सर्व क्षितिज संघातील खेळाडू आणि त्यांचे सपोर्टर्स आणि क्षितिज मधील सर्वांचे सुद्धा या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण खरोखर त्यांच्या मेहनतीमुळे हा आजचा दिवस आपण बघतोय आणि चांगल्या टायमाला. चला मॅचचे दुसरी इनिंग स्टार्ट होते. मोठा फलंदाज श्रवण पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती आणि त्याचमुळे मॅन ऑफ द मॅच मिळायचा हकदार झाला होता. ऋतुराज सुरेख चांगले या ठिकाणी गचा क्षेत्ररक्षण जितूकडून अपेक्षा नव्हती अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण मिळेल आणि पहिल्याच बॉला चौकार खणखणीत. मोठा फलंदाज ऑफ साइडचा डेंजर फलंदाज श्रवण. कारण पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली फलंदाजी करून 1 साइड बॅटिंग करून मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा किताब पटकावला होता आणि त्याच प्रकारचं कंटिन्यू बॅटिंग करताना पहिल्याच बॉलला चौकार मारून मी यासाठी इथे आलेलो आहे हे दाखवताना आणि सिद्ध करताना. श्रवण ऋतुराज काय उत्तर देतोय बघण्यासारखं असेल. नो बॉल. ऋतुराज या ठिकाणी मात्र त्यांनी दिशाहीन करून टाकलेला आहे आणि पहिला बॉल बाउंड्री खाल्यानंतर कमबॅक करायला वाटलं होतं, त्यानंतर नो बॉल टाकला. धाव संख्येत वाढ. 1 बॉल 6 रन. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती आणि या दोन्ही फलंदाजाकडून एक साइडला किरण गालांडे तर दुसऱ्या साइडला श्रवण, दोन्ही ही मेन बॅट्समन गावदेवी संघासाठी ज्या प्रकारची फलंदाजीची अपेक्षा केली होती आणि ती सुरुवात करून देताना श्रवण चांगली सुरुवात करून दिली. 1 बॉल 6 रन चांगला म्हणावं लागेल आतापर्यंत सुरुवात. आणि 45 रनचं हे आव्हान पेलायचं असेल तर अशाच प्रकारचे फटके तुम्हाला मारावे लागतील तर तुम्ही सामना तुमच्या साईडला जिंकवू शकता. टॉप 3 मध्ये जाऊन स्वतःचा एक ट्रॉफी आणि प्राइज सेट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ही लढत. किरण गालांडे मोठा खेळाडू, दहिसर मधील अनेक व्यावसायिक संघांमधून सुद्धा खेळलेला आहे तो. बघायचं या ठिकाणी मोठी जबाबदारी असेल त्याच्यावरती या दोन्ही फलंदाजांकडे. कशा प्रकारची फलंदाजी करतोय ऋतुराज. फिल्डिंग सेट करताना जेडीला चेंज केला आणि चांद अमित देसाई बाउंड्रीवरती काऊ कॉर्नरला. बघायचं आहे ऋतुराज. सुरेख फटका मात्र 1 टॅप बॉक्स मध्ये तुम्हाला मारावा लागेल. बॉक्सचा नियम आहे 1 बॉक्सच्या बाहेर गेला तर 1 रन. कारण बॉक्सच्या आतमध्ये राहिलं तर तो 4 मध्ये सुद्धा कन्वर्ट होऊ शकला असता. थोडं बॉल वरती गेला आणि त्याचा उसळी मिळाला, त्याचाच फायदा. 2 बॉल 7 रन. चांगला सामना क्रिकेट रसिकांसाठी दहिसर नगरीमध्ये चांगला सामना बघायला मिळेल. दोन्ही दहिसर मधील दोन्ही दहिसर मधील बलाढ्य संघ. चांगला गॉल, चांगलं कमबॅक केलं म्हणावं लागेल ऋतुराजने. 1 बॉल 6 होता, त्यानंतर 3 बॉल 7 रन झालेले आहेत. चांगली गोलंदाजी. बघायचं आहे बघा पिंट्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोघांमधून. दोघेही घातक फलंदाज. एक साइडला श्रवण तर दुसऱ्या साइडला गालांडे. पण मात्र ऋतुराज हे कुठे कमी नाहीये. त्याच प्रकारची गोलंदाजी टाकताना पहिला बॉल 6 रन दिले, त्यानंतर आता
कमबॅक केलं. 4 बॉल 8 रन. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत. चांगला बॉल होता, मारला होता, मात्र हातामध्ये गेला. पिंड्याच्या चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि 5 बॉल 9 रन. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलंय ऋतुराजने. पहिला बॉल नंतर एक चौकार मारला. बघायचा आहे शेवटचा महत्वपूर्ण बॉल या ओव्हरचा. विकेट घेण्यामध्ये यशस्वी होतोय की किरण गालांडे सिंगल राऊंड काढून स्ट्राईक रोटेट करतोय. बघण्यासारखं असेल महत्वपूर्ण लढत. वन चेक. चांगला गॅप, चांगला गॅप, चांगला गॅप. याने फक्त दिशा दिली, बॉलला दिशा दिली आणि मात्र 4 रन चोरण्यामध्ये 13 रन. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 रन. ज्या प्रकारची सुरुवात पाहिजे होती. सुरुवात चांगली मात्र या ठिकाणी म्हणावी लागेल गावदेवी संघासाठी. दोन्ही घातक फलंदाज, मात्र काही सायना संघ सुद्धा कुठल्याही क्षणी कमबॅक करू शकतो तशा प्रकारचे गोलंदाज त्यांच्याकडे आहे. दुसरी आणि महत्वपूर्ण ओव्हर टाकण्यासाठी प्रशांत, एक दैसर मधील लेजंड खेळाडू, अनेक वर्ष आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन आज हा संघ उभा दिसतोय. त्याच्या मागे खरोखरच मोलाचा वाटा आहे तो प्रशांत. एक एक्सपिरियन्स असा खेळाडू. बघायचंय कशा प्रकारची गोलंदाजी करतोय महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपल्या संघासाठी. वाईड बॉल, चांगला बॉल टाकला होता, मात्र बॉलला उसळी मिळाली आणि थोडा आउटसाइड लेग ब्रेक केला होता. चांगला सन्मान दिला श्रवणने त्याला. धावसंख्येत वाढ 14 रन. हो, दिशाहीन, थोडा दिशाहीन झाला बॉल आणि पिंचचा थोडा अंदाज मिळाला नाही प्रशांतला. मात्र प्रशांत कुठल्याही वेळी कमबॅक करू शकतो असा गोलंदाज आहे सायना संघातील महत्वपूर्ण आणि एक्सपिरियन्स गोलंदाज. 15 रन 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 6. या ठिकाणी मात्र प्रयत्न करायचा होता फिलनला. बॉलला एक चान्स मिळाला होता, मात्र तुम्ही चान्स असे तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर एफर्ट द्यावे लागतील. अटीतटीचा सामना. मोठा फलंदाज श्रवणकडनं अशाच बॅटिंगची अपेक्षा आहे गावदेवी संघाला. हार्ड हिटर म्हणून श्रवणची ओळख आहे गावदेवी संघासाठी. नेहमीच उभा राहतो आणि त्याच प्रकारची फलंदाजी करताना सायनाचा विचार असेल श्रवणचा विकेट काढायचा, कारण ज्या प्रकारची फटकेबाजी करतोय तो त्यांच्यासाठी घातक अशी फलंदाजी करताना श्रवण. बघायचंय प्रशांत काय उत्तर देतोय क्षेत्ररक्षणाबद्दल. वाग्याला तिकडे घेतलंय. वाग्या सुरेख सुरेख सन्मान दिला श्रवणने आणि 1 रन धाव चोरण्यामध्ये यशस्वी. चांगल्या बॉलला सन्मान दिला पाहिजे आणि खराब बॉलला फटके मारले पाहिजे. अशाच प्रकारची फलंदाजी मात्र या ठिकाणी होताना श्रवणकडून. आणि दुसऱ्या साईडला किरण गालांडे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन दोघांमध्ये आणि चांगलं कॉम्बिनेशन आणि तेवढं चांगलं पार्टनरशिप. जसं सायना संघामध्ये अमित देसाई, चांद आणि जितू ओपनिंग करतात लेफ्ट राईट कॉम्बिनेशन, त्याचप्रमाणे गावदेवी संघ. आज एक फायदा असतो बॉलरची दिशा बदलण्यासाठी. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. दोन बॉल 23 रन. वाईट बॉल 2 बॉल 23 रन. वाईट बॉल आहे. अतिशय चांगली अंपायरिंग करत आहेत दिनेश पांगारे सकाळपासून. त्याचप्रमाणे लेग अंपायर मितेश जोशी. थोडं कुशल थोडं मला दिसू दे थोडस जरा. हो, सुरेख फटका, चांगला फटका, स्ट्रेट, सगळ्यात सेफ शॉट म्हणावा लागेल. प्रशांतने प्रयत्न केला होता मात्र
27 3 बॉल 27 गावदेवी संघासाठी आणि सायनासाठी संघासाठी कर्दनकाळ म्हणून उभा राहिलेला आहे किरण गालांडे. स्ट्रेट कडकनी शॉट मारला, प्रयत्न केला होता प्रशांतने, मात्र सत्तू सुद्धा अडवू शकला नाही. एवढं ताकदशीर शॉट मारला होता. सगळ्यात सेफ जागा म्हणजे स्ट्रेट आणि त्या ठिकाणी त्याने चौकार मारला. खणखणी 4. चांगली बॅटिंग करताना गालांडे. सुरेख फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. सेम शॉट होता, मात्र प्रशांत वयावर जाऊ नका, एक्सपिरियन्स आहे खेळाडू मध्ये, अजूनही जिंकण्याची जिद्द आहे प्रशांत. चांगलं स्टंपच्या मागे चांगली किपिंग मंदार गावडे, मॅन फ्रॉम सिंधुदुर्ग. वंचेक चांगलं कमबॅक केलंय प्रशांतने. सुरेख थोडा बॉल मात्र वेगळ्या ऍक्शन मध्ये, मात्र तेवढंच. ओव्हर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. 12 बॉल 18 रनची आवश्यक. 17 46 पाहिजे ना, 28 झाले. 18 तुला लेवल नाही, कंपल्सरी चेस आहे. 18 रन 12 बॉल 18. अजूनही सामना कुठल्याही दिशेला झुकू शकतोस. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या 28. 46 करायचे. 45 झाले होते. लास्ट बॉलर रन आला नव्हता. लास्ट 2 बॉल डॉट आले होते. तेव्हाच सांगितलं होतं जेव्हा मॅच संपली 45 रन झाले होते. मध्येच मॅचच्या मध्ये ऑब्जेक्शन. स्कोरर सिद्धू. एकदा चूक होऊ शकते पण पुन्हा चूक होऊ शकत नाही. सिद्धू पारिटे चांगलं स्कोरिंग करताना, मात्र सायनाथ संघाला मॅचच्या मध्येच थोडं स्कोर मध्ये थोडं चुकीचं वाटलं. मॅच संपली तेव्हा 45 रन डिक्लेअर केले होते. 46 रन जिंकण्यासाठी पाहिजे होते. बघायचं अजूनही मॅच काही सांगते ना. 2 ओव्हर मध्ये 18 रनची आवश्यकता आहे. 45 रन झालेत, कारण या ठिकाणी कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे 1 रन प्लस मिळतो समोरच्या संघाला. 2 ओव्हर 18. मात्र तेवढे चांगले मोठे फलंदाज किरण गालांडे, एक साइडला श्रवण, लेफ्ट राईट कॉम्बिनेशन, संघासाठी चांगली पार्टनरशिप देताना. सायना संघाचा स्कोर सुद्धा तेवढाच होता. 2 ओव्हर 27 होते, 19-20 होता. आता यांचा 28 आहे. 0 विकेट सेम. बघायचं आहे दुसऱ्या ओव्हर नंतर काय सामन्याचा दिशा बदलते की नाही. चार वेगळ्या प्रकारची फलंदाजी. हँड चेंज. भगवा चषक या आधी झाला, त्यामध्ये सुद्धा सायनाथ संघासाठी किरण गालांडे अशाच प्रकारची फलंदाजी करताना आणि त्याच प्रकारची फलंदाजी पुन्हा एकदा करताना गालांडे. बत्तीस रन, 2 ओव्हर 1 बॉल 32. चांगला फलंदाजी, चांगला सूर गवसलाय गालांडेला.
आतापर्यंत सामना दोघांकडून बरोबर चालला होता, मात्र या ठिकाणी बाउंड्री मारून प्लस मध्ये आलेला आहे गालांडे. चार 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 गच्चा क्षेत्ररक्षण या ठिकाणी अपेक्षा होती. $36 रन अशा प्रकारचा क्षेत्ररक्षण चालणार नाही. छान मोठा खेळाडू सायना संघासाठी मात्र गरज होती या ठिकाणी, पण खतरनाकच बॅटिंग करताना किरण गालांडे. बघायचा जितू काय उत्तर देतोय. जमनीला झुकवणारा शॉट. चांगलं कम बॅक केलेलं आहे जितूने. मात्र खरोखर जितू सुद्धा काही कमी नाहीये. चांगल्या प्रकारचं गोलंदाजीचं शैली आहे त्याच्याकडे. बघायचंय 10 रन अजूनही जिंकण्यासाठी. चांगला बॉल. चांगली गोलंदाजी. 2 तुझे तर 2 माझे अशा प्रकारचं या ठिकाणी समीकरण चालताना पहिल्या 2 बॉल 2 बाउंड्री मारली, त्यानंतर चांगला कमबॅक. चांगला कमबॅक जितूने मॅच मध्ये पंगत ठेवलेली आहे. खरोखरच 10 रन पाहिजेत अजूनही. सात बॉल 10 रन. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेला. खरोखर सांगता येत हा बॉल महत्वाचा असेल दोन्ही इनिंग साठी. सायनासाठी एक बघायचं असेल, डॉट साठी करेल तर गालांडे बाउंड्रीचा ट्राय करेल. बघण्यासारखा बॉल आहे, महत्वपूर्ण बॉल या मॅचचा. 7 बॉल 10 रन. 36 रन झालेले आहेत. चांगला फटका. बघायचा आहे प्रशांतने हा रोखण्यामध्ये यशस्वी झालंय. मॅच अजूनही रंगात मध्ये आहे. एक बाउंड्री रोखले असतं तर वेगळं चित्र बघायला आलं असतं. लास्ट ओव्हरला 12-13 रन राहिले असते, मात्र तरी अजूनही मॅच मध्ये रंगत आहे. दिन्या यानंतर गोलंदाजीला येईल. चांगला एक्सपिरियन्स गोलंदाज बघायचा आहे 9 रन जिंकण्यासाठी. चांगली सुरुवात केली होती गालांडे, पण त्यानंतर बॅक टू बॅक 3 डॉट केले आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करून दिला जितूने. चांगली गोलंदाजी जितूकडून. पहिले 2 बाउंड्री मारली, त्यानंतर खरोखरच चांगली कमबॅक करणारी गोलंदाजी जितूकडून झाली आणि 9 रन ठेवलेले आहेत. अशाच प्रकारे 9 रन सुद्धा मॅच या स्पर्धेमध्ये आधी सुद्धा झालेले आहेत. रॉयल मालाडला सुद्धा 9 रनची आवश्यकता असताना कंदारी बॉयच्या गोलंदाजी खरोखरच अप्रतिम गोलंदाजी करून त्यांना रोखलं होतं. दोन्ही वेळेला एकदा 9 आणि एकदा 11. आणि या ठिकाणी कॅच मात्र ड्रॉप केली आणि 4 रन. काय काय घडतंय, काय बिघडलंय. काय घडलंय, काय बिघडलंय या मॅच मध्ये. ज्या क्षणाला महत्वपूर्ण मोठा मासा या ठिकाणी गळाला लागला होता, मात्र ऋतुराजकडनं ही मॅच सोडली की कॅच सोडली आहे. अशा प्रकारचं घडलंय. खरोखरच दिनाने चांगली गोलंदाजी केली होती. एक किरण गालांडेला विकेट जाणार होता, मात्र मॅच सोडले की कॅच सोडले आहे. ऋतुराज यांच्याकडनं ही चूक केवढी मोठी आहे बघण्यासारखं असेल. काय झालंय या मॅच मध्ये, कुठल्या प्रकारचं चित्र. एक साइडला मॅच या साइडला वळते तर दुसऱ्यांदा त्या साइडला वळते. रोमांचक मॅच. दोन्ही महत्वपूर्ण दहिसर मधील नामांकित संघ. एक साइडला सायना, दुसऱ्या साइडला गावदेवी. अप्रतिम सामना. प्रेक्षकांना एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. चांगला सामना बोललो होतो मॅचच्या सुरुवातीला. बघायचा आहे सुरेख फटका. या मात्र ठिकाणी मात्र दिनेशने या वेळेला मॅच संपली असती, मात्र दिनेने चांगला पाय घालून या ठिकाणी 1 रन 3 रन वाचवले संघासाठी. काय मॅच चालली आहे खरोखरच अप्रतिम. 4 बॉल 4 रन. श्रवण बऱ्याच वेळापासून नॉन स्ट्राईक वरती उभा होता, पण आता स्ट्राईक मिळाली आहे. बघायचं आहे श्रवण कुठल्या प्रकारची. या ठिकाणी मात्र श्रवणकडनं कुठल्या प्रकारची चूक झाली तर सामना फिरू शकतो. अशा प्रकारे या मोडवरती सामना येऊन थांबलेला आहे.
काय सामना चाललाय या ठिकाणी दहिसर नगरीमध्ये अलकनंदा मैदानामध्ये. क्षितिज चषक 2025 विराट इलेव्हन संघ आयोजित अटीतटीचा सामना. श्रवण स्ट्राईक दिन्या चांगला फटका यासाठीच ओळखला जातो श्रवण. मात्र एक रन काढून त्यांना माहिती आहे शेवटच्या बॉल पर्यंत 1 रन ठेवला तरी सुद्धा मॅचचं चित्र मात्र बदलू शकतं. गालांडे महत्वपूर्ण फलंदाज संघासाठी, गावदेवी संघासाठी. कोणी जरा 1 मिनिट, कोणी जरी हात ठेवले असतील बांबूंवर तर जरा बाहेर काढा. सगळ्यांनी हात बांबूवर कोणी ठेवले असतील तर बाहेर काढा. अतिशय महत्वाचा सामना. चांगला चांगला फटका, चांगला फटका म्हणावा लागेल. चांगले धाव चोरली या ठिकाणी. मात्र काय धाव चोरली आहे, काय धाव चोरली आहे गालांडे आणि श्रवण. अतिशय महत्वपूर्ण अटीतटीच्या सामन्यामध्ये काय मॅच झाली आहे, काय मॅच फिरताय आणि काय बिघडताय या सामन्यामध्ये. ही सामना जर म्हणावं लागेल साईनाथने हरवला गमावला तर खरोखरच क्षेत्ररक्षणामुळे गमावतील. पण मॅच अजूनही सांगता येत नाही. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. दोन बॉल 1 रन. काय सामना चाललाय खरोखरच. या दिवसातील हा सामना अप्रतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेला आहे. मॅचच्या सुरुवातीलाच बोललो होतो दोन्ही दहिसर मधील नावाजलेले खेळाडू गालांडे आणि मात्र श्रवणसाठी जोरदार. खरोखरच आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करताना काय रनिंग बिटवीन द विकेट केले, काय धावले दोघांनी. हातातल्या बॉलला 2 रन चोरले. अशाच प्रकारचं कारण तुम्हाला गरज आहे. गालांडे मोठा खेळाडू दहिसर मधील. बघायचंय दिन्या मॅच कुठल्याही क्षणी फुलू शकते. अनिश्चितता खेळ आहे. सूरज उपाध्याय 6 बॉल 1 रन पाहिजे असताना मेडल ओव्हर टाकून सामना जिंकवला होता. आणि मी बोललो होतो सामना कुठल्याही क्षणी फिरू शकतो. 1 बॉल 1 रन. काय करताय, ही चताई पाहिजे क्रिकेटमध्ये तुम्हाला. काय सामना चाललाय खरोखरच. कंपल्सरी चेस आहे. 1 बॉल 1. काय घडलंय क्रिकेटमध्ये मी बोललोय. क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे. काय प्रेझेन्स ऑफ माइंड दिनेश याला म्हणतात. प्रेझेन्स ऑफ माइंड. तुम्ही कुठल्याही क्षणी मॅच सोडायची नाहीये. त्याला माहिती होतं. मोठा एक्सपिरियन्स गोलंदाज साईनाथ संघातील दिनेश. 1 बॉल 1 रन. कंपल्सरी चेक्स 45 रन झालेले आहेत. 2 बॉल 1 पाहिजे होता. बॉल काउंट झाला, मंकड आउट झाला. त्यानंतर 1 बॉल 1. काय सामना घडलाय खरोखरच अप्रतिम. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सामना. दिन्याची चलाकीने मॅच मध्ये रंगत आणलेली आहे पुन्हा एकदा. काय सामना चाललाय खरोखरच अप्रतिम सामना. गालांडेवरती मॅच. ज्या किरण गालांडेने इथपर्यंत सामना आणलाय त्याच्याकडून संघाला अपेक्षा असेल की तू सामना ही नौका माझी समुद्र पार कर रे ना किरण गालांडे. अशा प्रकारची अपेक्षा असेल गालांडेला कळून. तर दुसरीकडे दिन्या साईनाथ धावतोय की नाही त्यांच्यासाठी बघण्यासारखं असेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. 1 रन पाहिजे. सर्व फिल्डर पुढे लावलेले आहेत. मात्र गालांडे हा बॉल डॉट केला तर दिनेशने तर योगेश रोंदळकडून 200 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. प्रेक्षकांना सामना आवडला तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 बॉल 1 रन अटीतटीचा सामना टॉप 3 साठी. कारण हा सामना जर जिंकला तर मात्र एक प्राइज लागेल, एक ट्रॉफी लागेल. कारण टॉप 3 मध्ये संघ आहेत आणि आपले प्राइज आहे 44, 30 आणि 15. अशा प्रकारचा सामना आणि अशा प्रकारची ट्रॉफी आणि प्राइज ठेवलेली आहे. म्हणजे हा सामना जिंकेल त्याला 1 ट्रॉफी आणि प्राइज तर कंपल्सरीच लागेल. अशा प्रकारचा सामना, अटीतटीचा सामना. सर्व अंपायर रेडी, सज्ज. लेग अंपायर, मेन अंपायर, थर्ड अंपायर सर्व सज्ज झालेले आहेत. सामना मात्र या ठिकाणी अटीतटी बघण्यासारखा असेल. काय करतोय दिनेश. क्षितिज चषक अशाच प्रकारचे सामने होतात आणि याचं श्रेय जाईल विराट इलेव्हन संघाला. काय आयोजन, नियोजन आणि काय सामना प्रेक्षकांच्या भेटीला. योग्य वेळी योग्य सामना.
गालांडे गालांडे करून फार अपेक्षा असेल संघाला आणि दिन्याकडून मात्र एक डॉट. सर्व चुका दुरुस्त करण्याचा एकच बॉल हा साईनाथच्या. आणि मात्र गालांडे ज्या चुका केल्या साईनाथ संघाने त्या फुसून काढण्यासाठी हा बॉल असेल का गालांडे आपला जिंकतोय बघण्यासारखा असेल. सगळ्यांनी बांबूवरून हात बाहेर काढा. सामना फक्त बघा. विकेट तो या स्पर्धेचा नियम आहे एक विकेट एक चेक. जसं भगवा चषक मध्ये होतं पहिल्या याला आउट केला तर नॉट आउट असतो त्याचप्रमाणे या स्पर्धेचा नियम आहे तुम्ही एकदा मंकट केलं तोच चेक आहे. या क्षितिज चषकाचा नियम आहे क्षितिज चषक. यस तो चेकच झाला की तू आउट केलंस पण याचा इथला नियम आहे या स्पर्धेचा नियम हा आहे की तू आउट केलं किंवा चेक केलं तो तुला चेक मध्येच गृहीत धरला जाईल. या स्पर्धेचा नियम आहे. एक बॉल एक रन. काय सामना चाललाय. गालांडे दिन्या ट्रॉफी क्षितिज चषक मधील फक्त एक बॉलचं अंतर बघायचं आहे. आणि मारलेला आहे जिंकवलेला आहे सामना. काय चौकार मारलेला आहे कणकरी चौकार ऑफ साइडला मारला. काय जल्लोष नाचू शकता. यानंतर बॉल आउट होईल. तिन्ही संघ कोणी कुठे बाहेर जायचं नाहीये. अप्रतिम सामना अप्रतिम सामना. काय सामना जिंकवलाय. खरोखरच गालांड्याची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवा. काय गालांड्याने अप्रतिम बॅटिंग केली. खरोखरच संघासाठी आणि साईनाथसाठी कर्दनकार म्हणून उभा राहिला. किरण गालांडे मॅन फ्रॉम दहिसर अनेक व्यावसायिक संघांमधून खेळतोय. का खेळतोय आणि मी याचं दाखवताना खरोखरच अप्रतिम फलंदाजी गालांडे करून या सामन्याचा सामनावीर नन अनदर दॅन किरण गालांडे. गालांडे सामनावीर आहे या सामन्याचा. किरण गालांडे सामनावीराचा. आणि सर साईनाथ खरोखर अप्रतिम खेळ खेळला तुम्ही शेवटच्या सामन्यापर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत. तुम्ही सन्मान चिन्ह घ्यायचंय. साईनाथ संघ खरोखरच चांगला खेळ केले मात्र अंतिम काही क्षणामध्ये काही चुका तुम्हाला फक्त मागात पडल्या.